गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतर पुन्हा घाबरून पळापळ का होते? का शेपट्या घालून मोदींकडे जात आहे? उद्धव ठाकरेंचं सडकून प्रहार. चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, हा धमकीवजा संदेश मोदींनी नेमका कोणाला दिला आहे? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलं आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा घाबरून तुमची पळापळ का होते? शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे का जात आहे? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आणि ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेत आहे. संविधानाबद्दल प्रेम असणाऱ्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, त्यांच्यावरचे डाग आता धुतले गेले आहेत. मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं की मोदी हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावत आहेत का की मी आहे त्यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? देवेंद्र फडणवीसांना देत आहेत की प्रशासनाला देत आहेत? नक्की कोणाला दिला आहे? की हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना दिला आहे? तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा आमच्याकडे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आपका बाल भी नहीं वाका होगा, असा सवाल त्याने केला आहे. वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत, ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते. त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही, तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय? म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे? कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत. काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काठ्या गोळ्या चालवतात. त्यांना तुम्हाला भेटता येत नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही, तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा, काय असेल ते, किंवा फ्रेंड्स म्हणा आहे, तो तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.